नमस्कार. मी आज बनवत आहे खेकड्याचं कालवण. खेकड्याचं कालवण बनवायला मी हे बघा, हा छोटा तवा ठेवलाय, त्याच्यावर खोबरं घेते भाजून. हे बघा, हे खेकडे आणि खोबरं भाजून घेणार आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे आणि कोथिंबीर. लसूण, कोथिंबीर आणि खोबरं असं मी मसाला बनवणार आहे. खोबरं एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आणि लसूण पण त्याच्यामध्ये टाकायचा. लसूण पण थोडा भाजला गेला की त्याचा थोडा वास कमी येतो, म्हणून मस्त त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा लसूण पण. हे बघा, एकदम असं ब्राऊन होईपर्यंत खोबरं भाजायचं. खोबरं चांगलं भाजलं ना, मस्त भाजी छान होते, हे कालवण छान लागतं मग. हे बघा, आणि मी आता हा मसाला काढून घेत आहे. कोथिंबीर घेतले बघा, धुवून कापून धुवून घेतले कोथिंबीर, आणि त्याच्यामध्ये आता मी खोबरं लसूणचं ते वाटण भाजलेले ते टाकले आणि मिक्सरला लावून घेते. आता तवा उतरते नाही तर कढई ठेवते, तोपर्यंत वाटण पण बनवून घेते मी. आणि हे बघा, तेल टाकून घेते कढईमध्ये, आणि आता ते बनवलेलं वाटण आहे ना, मी हे बघा, हे वाटण आहे ते टाकून घेणार आहे मी कढईमध्ये. मस्त कढईमध्ये ते वाटण भाजून घ्यायचं, एकदम तेल सुटेपर्यंत परतत राहायचं. हे बघा, आणि ते मिक्सरच्या झाकणाला लागलंय ते पण मी काढून घेत आहे. थोडंसंच आहे ना, म्हणून सगळं घेते. आणि आता याला हलवायचं थोडं, वाटणाला मस्त हलवत राहायचं थोडंसं. हे बघा असं, आणि मग तेल सुटेपर्यंत एकदम मसाला भाजत राहायचं. आणि हे बघा, असं मस्त मसाल्याला तेल सुटलं की आता आपला गावचा मसाला टाकून घ्यायचा आहे. बघा, हे आहे आमच्या गावचा मसाला, घाटी मसाला, म्हणजेच आपली चटणी. ही पहिले टाकून घेते मी. आणि चटणीमध्ये थोडं मीठ असतं, त्याच्यामुळं मीठ मी टाकणार आहे, पण नंतर न टाकणार, आणि ते पण थोडंसंच टाकणार. आता हे घाटी मसाला टाकून झाला, आता गरम मसाला टाकणार आहे. बघा, गरम मसाला थोडा टाकते मी. आणि हे बघा, हा गरम मसाला टाकला, आणि हळद टाकते थोडी, कारण ते वाफवलेले खेकडे आहेत, त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि तेल टाकून, तेजपत्ता वगैरे टाकून असे वाफवून दिलेले आहेत, गावावरून दिलेत. आणि ते वाफवलेले खेकडे असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळं आहे, हळद वगैरे. मी आता हळद माझ्याकडे थोडीशीच आहे, तर ती टाकून घेते मी. आणि मस्त भाजून घ्यायचं हे मसाले थोडे सगळे आपले. आता टाकलेले मसाले ते भाजून झाले. कलर येण्यासाठी थोडीशी मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर खूप तिखट असते, त्याच्यामुळं फक्त कलरसाठी मी टाकते. आपल्या मसाल्याने जरा कलर काळपट येतो, म्हणून मग त्या मसाल्याने लाल मिरची पावडरने थोडा लाल दिसतं. हे बघा, आणि ते मी वाफवून आणलेले खेकडे गावावरून ते बघा टाकून दिलेत त्याच्यामध्ये. आणि आता चांगलं हलवून घ्यायचं. आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता पाणी भरून ठेवले, ते टाकून घेणार आहे. पहिले हलवून घेते एक वेळ, आणि मग पाणी टाकून, रस्सा बनवायचा आहे ना, त्याच्यामुळं पाणी टाकून घेणार. आता झालं बघा हलवून. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एडिटिंग करताना थोडा माझ्याकडून व्हिडिओच कट झाला, आणि डायरेक्ट आता हे उकळतच कालवण दिसायला लागलं. बघा, दिसतंय का?
आता उकळायला ठेवले बघा. छान अशी उकळी आल्या. खूप शिजवायला लागते ते खेकडे, लगेच पटकन शिजत नाही ते बघा. म्हणजे खूपच शिजवायला लागतं. पाणी पण भरपूर ओतायला लागतं. पण ते काय वाफवून दिलेत गावावरून, त्याच्यामुळं मला काय कमी पाण्यातच माझं काय होऊन जाते बघा. आणि बघा अशा प्रकारे मस्त शिजलेत. आणि आता मी दाखवते तुम्हाला बघा. ज्यांनी हे खेकडे आणलेत ना, एक पण खात नाहीत ते खेकडेच खात नाहीत. आणलेत फक्त आमच्यासाठी. मी बनवले ते बघा एवढे. एक खेकडं सुद्धा त्यांना आवडत नाही. घेऊन आलेत गावावरून आमचे हे गावाला गेलेले ते खेकडे घेऊन आले बघा. कसं आहे बघा खेकड्याचा रस्सा. हे बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा कसं दिसतंय आणि कमेंट करून सांगा तुम्ही कसं बनवतात. मी आता हे त्यांनी दिलंय गावावरून वापरून म्हणून मी तसं बनवलंय. बघा आवडलं का?